नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हेमंत दामोदर जुमडे, विषय भौतिकशास्त्र, लोकमान्य टिळक महाविद्यालय वनी व शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वनी यांच्या वतीने आपण जे क्लासेस पाहत आहोत, ऑनलाईन क्लासेस, ज्याच्यामध्ये आजचा हा आपला 7वा पिरियड. या पिरियडमध्ये आपल्याला राहिलेले प्रॉब्लेम आणि काही एक्झरसाइज बघायचा आहे. बघूया. बघा, एक प्रॉब्लेम आहे. A stone of mass 20 gram is tied to a practically massless, inextensible, flexible string and reel along a vertical circle. Speed of stone is 8 meter per second when the centripetal force is exactly equal to the force due to the tension. काय म्हणत आहेत? एक छोटासा टायनी म्हणजे छोटासा दगड घेतला, ज्याचं वजन जे आहे म्हणजे ज्याचं मास जे आहे ते 20 ग्रॅम आणि त्याला अशा धाग्याला बांधला ज्याचा जो मासलेस आहे, म्हणजे मास कमीत कमी आहे, इनएक्सटेन्सिबल आहे, धागा ताणल्या जात नाही आहे, फ्लेक्झिबल आहे, तो फ्लेक्झिबल आहे, अँड व्हील अलॉंग ए व्हर्टिकल सर्कल, आणि त्याला उभ्या सर्कलमध्ये आपण फिरवत आहोत. ज्यावेळेस तो फिरत आहे त्यावेळेस त्याचा व्हेलॉसिटी आहे, स्पीड ऑफ स्टोन इज 8 मीटर पर सेकंद. त्याची फिरण्याची जी गती आहे ती आहे 8 मीटर पर सेकंद. व्हेन द सेंट्रिपिटल फोर्स इज एक्झॅक्टली इक्वल टू द फोर्स ड्यू टू द टेन्शन. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आणि टेन्शन ज्यावेळेस सारखं असते त्यावेळेस गती आहे 10 मीटर पर सेकंद. कॅल्क्युलेट द मिनिमम अँड मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द स्टोन ड्युरिंग द एंटायर सर्कल. त्या संपूर्ण सर्कलमध्ये आपल्याला कायनेटिक एनर्जी काढायची आहे, मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू. लेट थिटा इज इक्वल टू 0 बी द अँग्युलर पोझिशन ऑफ द स्ट्रिंग. सुरुवातीची पोझिशन थिटा इज इक्वल टू 0. व्हेन द स्टोन इज ॲट लोअर मोस्ट पोझिशन, जेव्हा स्टोन खालच्या बाजूला असेल, डिटरमाइन अँग्युलर पोझिशन ऑफ द स्ट्रिंग व्हेन द फोर्स ड्यू टू द टेन्शन इज न्यूमेरिकली इक्वल टू द वेट ऑफ स्टोन. आपल्याला काय सांगितलं आहे, काय विचारलेलं आहे? अँग्युलर पोझिशन ऑफ द स्ट्रिंग कितीचा अँगल असेल ज्या वेळेस टेन्शन आणि वेट हे इक्वल असेल. याच्यासाठी आपल्याला कॉन्स्टंट काय दिलेली आहे? ग्रॅव्हिटी दिलेली आहे. जीची व्हॅल्यू 9.8 घेत असतो आपण, पण या ठिकाणी त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि लेंथ जी आहे ती 1.8 मीटर आहे. त्याच्यानंतर सोल्युशन बघा कसं काढलेलं आहे. व्हेन द स्ट्रिंग इज हॉरिझॉन्टल, जेव्हा स्ट्रिंग जो आहे हॉरिझॉन्टल असेल, द फोर्स ड्यू टू द टेन्शन इज द सेंट्रिपिटल फोर्स. द व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉब फॉर मिनिमम अँड मॅक्झिमम एनर्जी पोझिशन आर रेडियस आर इच. धागा कुठेही असो तिची रेडियस आरच असेल, आर कधी बदलणार नाही, कारण एका सर्कलसाठी आर जी असते ती कॉन्स्टंट असते, म्हणजे रेडियस कॉन्स्टंट असते. इफ कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम अँड कायनेटिक एनर्जी मिनिमम आर द रिस्पेक्टिव्ह कायनेटिक एनर्जी ॲट द अप्पर मोस्ट अँड द लोअर मोस्ट पॉईंट. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आणि मिनिमम कायनेटिक एनर्जी ही वरच्या आणि खालच्या पॉईंटची जर गती असेल असं आपण जर म्हटलं तर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी किती असायला पाहिजे? के मॅक्स इज इक्वल टू के मॅक्स मायनस हाफ एम इंटू एच स्क्वेअर इज इक्वल टू एम जी आर, अँड हाफ एम एच स्क्वेअर मायनस के मिनिमम इज इक्वल टू एम जी आर. दोन्ही पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी सारखीच असेल, एम जी आर एम जी. मग काय केलेलं आहे? पहिल्या इक्वेशनला बघा, के मॅक्स मायनस हाफ एम इंटू एच स्क्वेअर एम जी आर. या इक्वेशनमध्ये साईड चेंज केलेली आहे, निगेटिव्ह साईन असल्यामुळे इक्वेशनला समोर घेतलं आणि मग झालं हाफ एम एच स्क्वेअर मायनस के मॅक्स इज इक्वल टू एम जी आर. अशा पद्धतीने इक्वेशनला मॉडिफाय केलं. व्हॅल्यू पुट केल्यानंतर हाफ एमची व्हॅल्यू 20 ग्रॅम होती, ज्याला किलोग्रॅममध्ये कन्वर्ट केली तर 0.02 होईल. हाफ 0.02 इंटू एच स्क्वेअर मायनस के ई मिनिमम इज इक्वल टू 0.02 इंटू 10 इंटू 1.8. आणि या सर्वांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळेल के मिनिमम इज इक्वल टू 0.28 जूल. त्याच्यानंतर के मॅक्स काढायचा आहे. के मिनिमम काढलेला आहे आपण 0.28 जूल. आता के मॅक्स काढायचा आहे. के मॅक्स मायनस हाफ 0.02 इंटू एट स्क्वेअर इज इक्वल टू 0.02 इंटू 10 इंटू 1.8. के मॅक्स इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर मॅक्झिमम असा फॉर्म्युला ठेवला तरी चालेल, आणि ज्यामध्ये आपल्याला 1 जूलची मॅक्झिमम एनर्जी मिळेल.
म्हणजे कमीत कमी किती 0.28 जूल आणि जास्तीत जास्त किती 1 जूल. मग व्ही मॅक्झिमम किती असेल, तर हा 2 जो आहे खाली आहे तो वर जाईल आणि इकडे व्ही स्क्वेअर असल्यामुळे व्ही जर घ्यायचं असेल तर अंडर रूट घ्यावं लागेल, म्हणजेच अंडर रूट ट्वाईस के मॅक्स अपॉन यम. आणि याला व्हॅल्यू जर पुट केल्या आपण तर आपल्याला असं दिसेल त्याची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंद. मॅक्झिमम वेलॉसिटी असेल 10 मीटर प्रति सेकंद. ॲट द लोअर मोस्ट पोझिशन फॉर विच थिटा इज इक्वल टू 0. समजून झालं थिटा हा 0 आहे. टी मायनस एम जी कॉस थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा फॉर्म्युला असेल. ॲट एनी अँगल थिटा, थिटाचा कुठलाही अँगल असू द्या, वेअर द स्पीड इज व्ही. ज्या ठिकाणी व्ही काय आहे तर स्पीड आहे. म्हणजेच टी इज इक्वल टू एम जी जर आपण पुट केलं तर फॉर्म्युला काय तयार होईल, एम जी मायनस एम जी कॉस थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. तिन्ही ठिकाणी तुम्हाला एम कॉमन दिसत आहे, एमला कॅन्सल करा, काय उरेल आर जी 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ॲट द अँग्युलर पोझिशन थिटा इज 1 मायनस कॉस थिटा. Thus the energy equation at this position can be the written as, एनर्जीचं इक्वेशन कशा पद्धतीने लिहिल्या जाईल, हाफ एम व्हीच्या ठिकाणी 10 ठेवा, व्ही मॅक्झिमम 10 होता आपला, हाफ एम 10 स्क्वेअर मायनस हाफ एम व्ही स्क्वेअर इज इक्वल टू एम जी आर इन ब्रॅकेट आर इंटू इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा ब्रॅकेट कम्प्लीट. बाय युझिंग द इक्वेशन ए जे वर दाखवलेलं आहे आर जी 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. 50, आता 50 कुठून आला, तिन्ही ठिकाणी एम 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 आहे, एम कॅन्सल केला, 10चा स्क्वेअर 100 झाला, डिवायडेड बाय 2 म्हणजे 50 झाला. पहिलं इक्वेशन 50 मायनस 1 बाय 2 आर जी 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू आर जी 1 मायनस कॉस थिटा. आता या ठिकाणी हाफ आर जी 1 मायनस कॉस थिटा आहे आणि दुसऱ्या बाजूला 1 आर जी 1 मायनस कॉस थिटा आहे. हाफ प्लस 1 3/2, ज्याला आपण दीड म्हणतो 3/2. 50 इज इक्वल टू 3/2 आर जी 1 मायनस कॉस थिटा. मग याच्यावरून या 1ला पुन्हा इकडे आणला, त्याच्यानंतर प्रॉडक्ट केला, मल्टिप्लिकेशन जे काही असेल ते केलं आणि कॉस थिटाची व्हॅल्यू काढली तर ती आली -23/27. देअरफॉर थिटा इज इक्वल टू 148 डिग्री 25 मिनिट. आणि आपल्याला पाहिजे असलेला अँगल निघाला 148 डिग्री 25 मिनिटाचा. असा होता हा पहिला प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम बघा, ए फ्लाय व्हील इज ए मेकॅनिकल डिव्हाइस स्पेशली डिझाईन टू इफेक्टिव्हली स्टोअर द रोटेशनल एनर्जी फॉर ए पर्टिक्युलर मशीन. इट इज इन द फॉर्म ऑफ ए युनिफॉर्म 20 किलोग्रॅम डिस्क ऑफ डायमीटर 15 सेंटीमीटर. काय म्हणत आहे, पहिले समजून घ्या. एक फ्लाय व्हील, आता फ्लाय व्हील म्हणजे काय तर मशीनचं चाक, जे काय करते तर रोटेशनल एनर्जीला स्टोअर करून ठेवते. एका मशीनसाठी बनवलेला आहे, जो युनिफॉर्म मटेरियल पासून बनलेला आहे आणि त्याचं वजन आहे 20 किलोग्रॅम. डायमीटर जो आहे म्हणजे आडवी लांबी ती 50 सेंटीमीटर. आता 50 सेंटीमीटर म्हटलं की अर्धा मीटर झाले, मीटरमध्ये कन्वर्ट करायचं झालं तर हाफ मीटर और 0.5 मीटर. एबल टू रोटेट अबाउट इट ओन ॲक्सिस, आणि मधातून सेंटरमधून जाणाऱ्या ॲक्सिसमधून ती रोटेट होत आहे. याचा अर्थ 50 सेंटीमीटरचा जर डायमीटर असेल तर 25 सेंटीमीटर ही त्याची रेडियस असेल, कारण सेंटरपासून रेडियस दोन्ही बाजूला सारखी असेल. कॅल्क्युलेट्स इट्स कायनेटिक एनर्जी व्हेन रोटेटिंग ॲट 1200 RPM. ज्यावेळेस तो 1200 RPM रिव्होल्यूशन पर मिनिट या गतीने फिरेल त्यावेळेस त्याची कायनेटिक एनर्जी किती असेल असं विचारलेलं आहे. सोबतच आपल्याला पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 10 ठेवा असं पण सांगितलेलं आहे. आपल्याला पायची व्हॅल्यू माहिती आहे 3.14, 3.142 चा स्क्वेअर केला 3 इंटू 3 जे काही असेल ते 9 पॉईंट समथिंग समथिंग येईल, ते अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 10 करा असं त्यांचं म्हणणं आहे. कॅल्क्युलेट्स इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया इन केस इट इज रोटेटेड अबाउट ए टँजंट्स इन इट प्लेन. एवढंच नव्हे तर मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा काढायचा आहे, कधी जर तो रोटेट होत असेल टँजंट्स असेल त्याच्या प्लेनला तर.
सोल्युशन बघा काय सांगत आहेत. ए फ्लायव्हील इज इन द फॉर्म ऑफ ए युनिफॉर्म डिस्क. एक फ्लायव्हील म्हणजे युनिफॉर्म डिस्क सारखं असते, रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस. आणि अशा प्रत्येक ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. म्हणजे आपण यापूर्वी बघितलेलं आहे की जेव्हा आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले पाहत होतो, युनिफॉर्म डिस्कचा फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू हाफ एम आर स्क्वेअर. मग या ठिकाणी आय झेड इज इक्वल टू झेड ॲक्सिसला रोटेट होत आहे असं जर गृहीत धरलं तर आय झेड इज इक्वल टू हाफ एम आर स्क्वेअर. मग रोटेशनल कायनेटिक एनर्जी किती असेल तर हाफ आय इंटू ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू हाफ आय इंटू ओमेगा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट केली इज इक्वल टू हाफ आणि आयची व्हॅल्यू आहे हाफ एम आर स्क्वेअर, ती पुट केली इंटू ओमेगा स्क्वेअर. ओमेगा म्हणजे 2πn, देअरफॉर ओमेगा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर आणि एनचा स्क्वेअर एन स्क्वेअर. म्हणून फॉर्म्युला तयार झाला हाफ इंटू इन ब्रॅकेट हाफ एम आर स्क्वेअर इंटू 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर. रोटेशनल कायनेटिक एनर्जी ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत असेल 2 आणि 4 आहेत जे कॅन्सल होऊ शकतात. मग काय उरेल, खाली 1/2 इंटू 1/2 1/4 होईल आणि वरच्या बाजूला 4 आहे, 4 आणि 1/4 कॅन्सल झाला. एम इंटू पाय स्क्वेअर इंटू आर इंटू आर आर स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर, ज्याला आर इंटू एन करून ब्रॅकेट स्क्वेअर केलेला आहे. आता एमची व्हॅल्यू 20 किलोग्रॅम दिलेलीच आहे, पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 10 घ्या म्हणून सांगितली होती म्हणून 10 घेतली. रेडियस जी आहे ती 25 सेंटीमीटर, मीटरमध्ये 0.25 मीटर. एन स्क्वेअर एन आहे 20, त्याचा स्क्वेअर केला. सुरुवातीला काय केलं 25 गुणिले 20 केलं, जसं तुम्हाला माहिती आहे 25 गुणी 50, त्या हिशोबाने 25 गुणिले 20 केलं म्हणजे 0.25 इंटू 20 किती येईल तर ते 5 येईल आणि 5चा वर्ग 25 होईल. 25 गुणिले 10 250, 250 गुणिले 20 म्हणजे 5000. अशा पद्धतीने त्याला सॉल्व्ह केलेलं आहे. या ठिकाणी पूर्ण फॉर्म्युला तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. या पद्धतीने 5000 जूलची एनर्जी रोटेशनल कायनेटिक एनर्जीच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळेल. कन्सिडर एनी टू म्युच्युअली परपेंडिक्युलर डायमीटर्स. म्हणजे आपण जी फ्लायव्हील घेतली होती त्याचा म्युच्युअली परपेंडिक्युलर डायमीटर घेतला एक्स अँड वाय ऑफ द फ्लायव्हील. इफ द फ्लायव्हील रोटेट अबाउट द डायमीटर, जर तो डायमीटरला जर रोटेट होत असेल, रोटेट अबाउट द डायमीटर देस 3 ॲक्सिस ओन ॲक्सिस अँड 2 डायमीटर्स, जे एकूण 3 ॲक्सिस, एक उभी ॲक्सिस ज्या ॲक्सिसना रोटेट होत आहे आणि एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिसला तो पहिले रोटेट होत होता, विल बी म्युच्युअली परपेंडिक्युलर. तिन्ही ॲक्सिस जे आहे ते म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस कशाला म्हणतात, हा फॉर्म्युला. पहिली ॲक्सिस दुसऱ्या ॲक्सिसला इथे परपेंडिक्युलर 90चा अँगल क्रिएट करताय, दुसरी ॲक्सिस तिसऱ्या ॲक्सिसला इथे परपेंडिक्युलर 90चा अँगल क्रिएट करताय आणि तिसरी ॲक्सिस पहिल्या ॲक्सिसला इथे 90चा अँगल क्रिएट करताय. म्हणून त्याला म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस असं म्हटलेलं आहे. अँड कॉन्करंट द परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम, आपण थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस बघितले होते. त्यातला थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस घेतला. अकॉर्डिंग टू द थिअरम ऑफ perpendicular axis is applicable. Let ID be the moment of inertia about the diameter of a flywheel when rotating about its diameter. फॉर्म्युला काय असेल, ID is equal to Ix is equal to I1. डायमीटर जो आहे तो सर्व ठिकाणी सारखा असतो, मग एक्स ॲक्सिस असू द्या की वाय ॲक्सिस असू द्या. म्हणून ID is equal to Ix is equal to Iy. हा फॉर्म्युला तयार होईल. Thus, according to the theorem of a perpendicular axis, Iz आपण काढलेला आहे हाफ एम आर स्क्वेअर, तो कशाच्या बरोबरीत असायला पाहिजे, थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस ते परपेंडिक्युलर ॲक्सिस Iz इज इक्वल टू Ix प्लस Iy असतो, म्हणजेच हाफ एम आर स्क्वेअर इज इक्वल टू Ix प्लस Iy. दॅट इज दोन्ही ठिकाणी Ix आणि Iy ची व्हॅल्यू ID ठेवली तर फॉर्म्युला मिळेल Iz इज इक्वल टू हाफ एम आर स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस ID. आयडीच्या दुप्पट. मग आयडी किती असायला पाहिजे, तो 2 इकडे आणला
तर तो डिवाइडमध्ये जाईल आणि फॉर्म्युला तयार होईल आय डी इज इक्वल टू 1/4 mr². हा असेल आपला फॉर्म्युला अबाउट द डायमीटर. म्हणजे एकाच याच्यात दोन विचारलेले आहे. पहिले झेड ॲक्सिसला काढायचा आहे, नंतर एक्स अँड वाय ॲक्सिसला काढायचा आहे आणि परपेंडिक्युलर ॲक्सिसचा थिअरम ठेवून आपल्याला आय डीची व्हॅल्यू अबाउट डायमीटर किती असेल ती काढायची आहे, जी 1/4 mr² असेल. त्या डायग्राममध्ये जसं तुम्हाला दिसत असेल फ्लायव्हील दाखवलेला आहे बघा त्याला. सेंट्रल ॲक्सिसवरून त्याला हॉरिझॉन्टली फिरवलं, ही सेंट्रल ॲक्सिस आहे त्याच्यावरून त्याला हॉरिझॉन्टली फिरवलं फ्लायव्हीलला. नंतर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस या पद्धतीने असेल. नंतर एक्स ॲक्सिसला फिरवलं किंवा ही जर एक्स ॲक्सिस असेल तर या दिशेला फिरवलं, ही जर वाय ॲक्सिस असेल तर या दिशेला फिरवलं, तर आपल्याला त्या ठिकाणी पॅरलल टँजेंट डायमीटर सर्व दाखवलेलं आहे डायग्राममध्ये. ॲज द डायमीटर इज पासेस थ्रू द सेंटर ऑफ मास. डायमीटर कुठून जात आहे? सेंटर ऑफ मासमधून जात आहे. त्या डायग्रामला पुन्हा एकदा बघा. दोन्ही जे डायमीटर आहे किंवा तिन्ही जे डायमीटर आहे म्हणजे या ठिकाणी सर्कलचे असणारे डायमीटर जितके काही असेल ते सर्वच्या सर्व सेंटरमधून पास होत आहेत. कारण डिस्क युनिफॉर्म असल्यामुळे आणि जो आय डी असेल तोच त्या ठिकाणी आय सी असेल. आय डी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डायमीटर, आय सी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेंट्रल ॲक्सिस. Consider a tangent to the plane of the disk and parallel to the diameter. It is at the distance h is equal to r from the diameter. Thus parallel axis theorem is applicable about the two axes. आता काय केलं आपण? एक्स ॲक्सिसला एक पॅरलल टँजेंट टाकलेला आहे. डायग्राममध्ये पहा म्हणजे लक्षात येईल, लिहिलेलं आहे आपण तिथे पॅरलल टँजेंट. आता एक्स आणि पॅरलल टँजेंटची ॲक्सिस जी आहे ती दोघाला पॅरलल आहे आणि त्यांच्यातलं अंतर किती आहे तर ते एच इज इक्वल टू आर. दोघातलं अंतर एच असते आणि तीच या ठिकाणी रेडियस असेल एच इज इक्वल टू आर. मग आता पॅरलल ॲक्सिसचा थिअरम आपण अप्लिकेबल करू शकतो आणि आपण लिहू शकतो आय टी, आय फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया, टी फॉर टँजेंट. टँजेंट मोमेंट ऑफ इनर्शिया पॅरलल ॲक्सिससाठी आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस ms². आय सी म्हणजे आय डी ठेवा इज इक्वल टू आय डी प्लस mr². काय केलेलं आहे? आय सीला आय डीमध्ये कन्वर्ट केलं, यशला आरमध्ये कन्वर्ट केलं, तर फॉर्म्युला मिळाला आय डी प्लस mr². पण आपल्याला माहित आहे आय डी आपण आत्ताच काढलेला आहे जो आहे 1/4 mr² आणि आणि शेवटच्या फॉर्म्युल्यामध्ये प्लस mr² आहे, तो mr² घेतला. 1/4 म्हणजे 1/4 ज्याला 0.25 म्हणतो आपण, अधिक 1 अधिक 0.25 म्हणजे 1.25 होईल. म्हणजेच 1/4 प्लस 1 विच इज इक्वल टू 5/4. 1.25 1.25 म्हणजेच 5/4 mr². हा फॉर्म्युला आपल्याला मिळतो. आय टी पॅरलल इज इक्वल टू 5/4 mr² इज इक्वल टू 5/4 इंटू m20 r 0.25चा स्क्वेअर. या सर्वांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल 1.5625 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. आणि हा काय असेल तर हा असेल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए टँजेंट ॲक्सिस, टँजेंट पॅरलल ॲक्सिस. त्याच्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ए स्पेरिकल वॉटर बलून. आता वॉटर बलून तुम्हाला माहीत असेल, आपण फुगे घेतो आणि त्याच्यामध्ये पाणी भरतो, तो एक स्पियर असतो. ए स्पेरिकल वॉटर बलून इज रिव्हॉल्विंग ॲट 60 RPM. तो 60 RPMच्या सहाय्याने गोल फिरत आहे. इमॅजिन करा की एक बॉल आहे तुमच्या हातामध्ये ज्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि 60 RPMने तो फिरत आहे. इन द कोर्स ऑफ टाइम 48.8% किती वेळात 48.8% मधातल्या दिलेल्या वेळामध्ये 48.8% पाणी ऑफ इट्स वॉटर इज लीक आउट, बाहेर निघून गेलं. विथ व्हॉट फ्रिक्वेन्सी विल बी द रिमेनिंग बलून रिव्हॉल्व नाऊ. मग त्या बलूनची आता फ्रिक्वेन्सी किती असेल असं विचारलेलं आहे. जर 48.8% पाणी जर त्या बलूनमधून निघून गेलं तर आता त्या बलूनमध्ये पाणी अर्थातच कमी झालं असेल आणि त्याची फिरण्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती बदलली असेल, ती किती असेल ती विचारली.
निग्लेक्ट ऑल द नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. बाकी इतर फोर्सेसचा विचार करू नका, फक्त जे या ठिकाणी दिसत आहे त्यावरून तुम्ही सांगा. सोल्युशनमध्ये बघा काय दिसत आहे. पहिलं मास भागेला दुसरं मास m1/m2. आपल्याला पहिलं मास दिलेलं नाही, दुसरं पण मास दिलेलं नाही. इज इक्वल टू v1/v2. व्हॉल्यूम पण आपण काढू शकत नाही. इज इक्वल टू r1/r2 क्यूब. पण यांचा रेशो असतो तो किती? r1/r2 क्यूब. कुठून काढला? तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे स्पिअरसाठी 4/3 पाय आर क्यूब. मग v1 साठी होईल 4/3 पाय r1 क्यूब आणि v2 साठी होईल 4/3 पाय r2 क्यूब. मग 4/3 पाय कॅन्सल केला तर फॉर्म्युला मिळेल r1/r2 क्यूब. आणि याच्यावरून r1/r2 जर काढायचा असेल तर r1/r2 इज इक्वल टू m1/m2 रेस्ट टू पॉवर 1/3. अशा पद्धतीने फॉर्म्युल्याला मॉडिफाय करावं लागेल. फिजिक्समध्ये हेच ॲडजस्टमेंट महत्त्वाचं आहे की फॉर्म्युला काय दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला काय काढता येईल हे सर्व आपल्याला समजलं तर आपण तो प्रॉब्लेम निश्चितच सोडवू शकता. बघा काय केलेलं आहे. m1/m2 इज इक्वल टू सुरुवातीचा मास आपण 100% आहे असं समजूया, म्हणजे 100 ग्रॅम असं समजूया. m2 किती असेल? 100 मधून 48.8 गेले, कारण लीक आउट झालं म्हणून सांगितलं, म्हणजेच 100 मायनस 48.8. म्हणजेच सुरुवातीचं जर 100% असेल तर उरलेलं असेल 51.2%. आणि याचा रेशो जर काढला तर 1/0.512. म्हणजे आपल्याला m1/m2 मिळाला. आता m1/m2 जो मिळाला त्याला रेस्ट पॉवर 1/3 करा. त्याचा 1/3 रेस्ट पॉवर काढला तर तो निघेल 1/0.8. आणि 1/0.8 म्हणजेच 10/8 होईल. 10/8 जर तुम्ही करून बघितलं तर ॲन्सर निश्चितच 1.25 निघेल. 10 डिवायडेड बाय 8 विच इज इक्वल टू 1.25. त्याच्यानंतर नंबर ऑफ रिव्होल्यूशन दिलेले आहेत. सुरुवातीला n1 फ्रिक्वेन्सी, पहिली फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ती आहे 60 RPM. आता 60 RPM या शब्दाचा अर्थ काय? तर एका मिनिटात 60 वेळा तो बलून जो आहे तो फिरत आहे. मग सेकंदाला किती? भागेला 60 करावं लागेल. 60/60 म्हणजे 1 रिव्होल्यूशन पर सेकंद 1 RPS. जर हे खरं असेल तर n2 किती असेल असं विचारलं होतं. सेकंडची फ्रिक्वेन्सी किती आहे ती आपल्याला काढायची आहे. बिंग ए स्पियर, जर स्पियर तरी असला, मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? तर स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो 2/5 mr². मग पहिल्या कंडिशनसाठी I1 मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, दुसऱ्या कंडिशनसाठी I2 मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, ज्याच्यामध्ये m1 इंटू r1² असेल आणि दुसऱ्या ठिकाणी m2 इंटू r2² असेल. बघ तुम्ही म्हणाल 2/5 कुठं गेलं? तर ते 2/5 दोन्ही ठिकाणी कॉमन असल्यामुळे कॅन्सल झालं. m1 सारखा नाही, r1 सारखा नाही, म्हणून त्यांना आपण वेगळं घेतलेलं. m1/m2 इंटू आणि यांचा जर रेशो काढला तर तो येईल I1/I2 इज इक्वल टू m1/m2 रेस्ट टू पॉवर 5/3. आता हा घेतल्यानंतर अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, जसं आपण मागच्या पिरियडमध्ये अँग्युलर मोमेंटम कन्झर्वेशन शिकलो की अँग्युलर मोमेंटम जो आहे तो निर्माण होत नाही, तो नष्ट होत नाही, तो फक्त कन्वर्ट होतो. I1 ω1 इज इक्वल टू I2 ω2. I1 जशीच्या तसा ठेवला, ω1 ची इज इक्वल टू 2πn, ω1 इज इक्वल टू 2πn1 आणि ω2 इज इक्वल टू 2πn2. मग फॉर्म्युला तयार झाला I1 इज इक्वल टू 2πn1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू 2πn2. याच्यामध्ये कॉमन 2π आहे, कॅन्सल करता येईल. मग आपल्याला मिळेल n2 इज इक्वल टू I1/I2 इंटू n1. पण I1/I2 ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे m1/m2 रेस्ट टू पॉवर 5/3. m1/m2 ची व्हॅल्यू निघाली 1.25, आपण काढलेली आहे यापूर्वी.
m1/m2 रेस्ट टू पॉवर 1/3 ची व्हॅल्यू निघाली होती 1.25. ती व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट केली आणि त्याचा रेस्ट टू पॉवर 5 घेतला. दॅट इज n1 इज इक्वल टू 1.25 रेस्ट टू पॉवर 5 इंटू 1 आणि त्याचा 5वा घात जर घेतला आपण तर तो येईल 3.052 रिव्होल्यूशन पर सेकंद. म्हणजे बघा, जी सुरुवातीला 1 रिव्होल्यूशन पर सेकंद या स्पीडने फिरत होता त्याचा 48.8% पाणी निघून गेल्यामुळे 3.052 म्हणजे 3 पटीने त्याचा स्पीड जो आहे तो जवळपास वाढलेला दिसत आहे. रिव्होल्यूशन पर सेकंदामध्ये त्याचा स्पीड वाढत आहे. पुन्हा एक एक्झाम्पल दिलेला आहे. ए सिलिंग फॅन प्रत्येकाच्या घरी असतो. ए सिलिंग फॅन हॅव्हिंग मोमेंट ऑफ इनर्शिया 2 किलोग्राम पर मीटर स्क्वेअर, किलोग्राम मीटर स्क्वेअर. सिलिंग फॅनचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे म्हणजे आयची व्हॅल्यू दिलेली आहे 2 किलोग्राम मीटर स्क्वेअर. अटेन इट्स मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ऑफ 60 RPM. त्याची जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी किती आहे तर 60 RPM. याचा अर्थ एका मिनिटामध्ये 60 वेळा तो फिरत आहे. याचा अर्थ एका सेकंदामध्ये तो एकदा फिरत आहे. इन 2π सेकंद. किती वेळेमध्ये तर 2π सेकंदमध्ये. कॅल्क्युलेट इट्स पॉवर रेटिंग. तो किती पॉवर घेत असेल ते विचारलेलं आहे. आता बघा, या ठिकाणी ज्यावेळेस फॅन थांबलेला असेल त्यावेळेस अँग्युलर व्हेलॉसिटी 0 असेल म्हणून ओमेगा 0 इज इक्वल टू 0 घ्या. आणि ज्यावेळेस फिरत असेल त्यावेळेस ओमेगा इज इक्वल टू 2πn हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. 2π इंटू n ची व्हॅल्यू 2 ठेवा. म्हणजे आपल्याला 4π रेडियन्स पर सेकंद ही सेकंड अँग्युलर व्हेलॉसिटी मिळेल. अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा 0 अपॉन टी हा फॉर्म्युला ठेवा. 4π मायनस 0 अपॉन टी टाइम पिरियड 2π ठेवला विच इज इक्वल टू 2 रेडियन्स पर सेकंड स्क्वेअर हा फॉर्म्युला मिळेल आपल्याला अल्फाचा. आता पॉवर कसा कॅल्क्युलेट करायचा. पॉवरचा फॉर्म्युला आहे पॉवर इज इक्वल टू टेस्ला इंटू ओमेगा. पण टेस्ला म्हणजे काय तर आय इंटू अल्फा. आपल्याला आय माहीत आहे, अल्फा माहीत आहे, ओमेगा माहीत आहे. मग तिन्ही व्हॅल्यू पुट करूया. आयची व्हॅल्यू 2 कारण मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे. अल्फा आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 2 रेडियन्स पर सेकंड स्क्वेअर आणि ओमेगाची व्हॅल्यू 4π रेडियन्स ती पण काढलेली आहे. म्हणून त्या सर्वांचं कॅल्क्युलेशन केलं तर 4 इंटू 2 8 इंटू 2 16π वॅट हा पॉवर निघेल. आता पायची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी पुट केली 3.142 और 22/7 तर 16 इंटू 3 48 अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 50 वॅट 50 वॅटचा पॉवर तो घेत आहे हे यावरून सिद्ध होईल. अशा पद्धतीने प्रॉब्लेमला जर व्यवस्थित समजून घेतलं तर प्रॉब्लेम सोडवण्यात अतिशय सोपे असतात आणि प्रॉब्लेमचे मार्क पण सहज मिळतात. फक्त कुठून काय घ्यायचं आहे आणि फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे हे फक्त आपल्याला समजायला पाहिजे. त्याच्यानंतर काही एक्झरसाइज बघूया. बघा, सुरुवातीलाच दिला आहे की ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपण जनरली 9.81 किंवा 82 घेत असतो. ती न घेता सरळ सरळ 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्या. जर ती दिलेली नसेल तर अनलेस अदरवाईज स्टेटेड. जर 9.8च दिली असेल तर मग 9.8 प्रमाणे कॅल्क्युलेट करा. नाहीतर मग 10च्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करा. चूज द करेक्ट ऑप्शन. खाली दिलेल्यापैकी करेक्ट ऑप्शन काय असेल ते कॅल्क्युलेट करा. ज्याला आपण MCQ म्हणतो. फिजिक्समध्ये तर जवळपास आता म्हणजे 7 आणि 7 MCQ वाढलेले आहे. तर आपल्याला MCQ पण सॉल्व्ह करता यायला पाहिजे. व्हेन सीन फ्रॉम बिलो द ब्लेड्स ऑफ ए सिलिंग फॅन कॅन सीन टू बी रिव्हॉल्विंग अँटी क्लॉकवाईज. खालून जेव्हा आम्ही पाहत होतो तेव्हा आम्हाला फॅनचे ब्लेड जे आहे ते अँटी क्लॉकवाईज फिरताना दिसत आहे. अँड देअर स्पीड इज डिक्रीजिंग. त्याचा स्पीड जो आहे तो कमी होत आहे. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट अबाउट द डायरेक्शन ऑफ इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन. ते मग त्यासाठी करेक्ट स्टेटमेंट निवडा म्हणून सांगत आहेत की अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशनसाठी कुठलं स्टेटमेंट योग्य राहील. अँग्युलर व्हेलॉसिटी इज अपवर्ड, अँग्युलर ॲक्सेलरेशन इज डाऊनवर्ड.
पहिलं स्टेटमेंट आहे अँग्युलर वेलॉसिटी इज डाउनवर्ड, अँग्युलर एक्सेलरेशन इज अपवर्ड. Both the angular velocity and angular acceleration are upward. Both the angular velocity and angular acceleration are downward. आता असे जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा काय लक्षात ठेवायचं, तुम्ही जर राईट हँड थंब रूल जर ऐकला असेल, जर पार्टिकल क्लॉकवाईज फिरत असेल, बघा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दोन डायरेक्शन असतात. एखाद्याची फिरण्याची डायरेक्शन क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळीच्या दिशेने, अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळीच्या विरुद्ध दिशेने. राईट हँड थंब रूल काय सांगते, ही जी डायरेक्शन आहे ती अँटी क्लॉकवाईज आहे आणि ही जी डायरेक्शन आहे ती क्लॉकवाईज आहे. आपला पार्टिकल जो आहे तो अँटी क्लॉकवाईज आहे. जर फॅनचे ब्लेड जर अँटी क्लॉकवाईज असेल तर ॲक्सलरेशन ही नेहमी अपवर्ड डायरेक्शनला असते, बरोबर. मग आता आपल्याला यावरून योग्य स्टेटमेंट कोणतं आहे ते निवडायचं आहे. अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशनची डायरेक्शन दाखवणं. त्याच्यानंतर काही प्रश्न विचारलेले आहेत जे या टॉपिकशी रिलेटेड आहे. तुम्ही सर्वांनी यांची प्रॅक्टिस करावी आणि हे सोडून पाहण्याचा प्रयत्न करावा, कारण पुस्तकाच्या मागचे बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. पहिला प्रश्न आहे म्हणजे ॲन्सर इन ब्रीफ म्हणून लिहिलेला आहे, थोडक्यात उत्तरे द्या. साधारणतः 2 मार्काचा एक प्रश्न असेल, कधी कधी 1 मार्काचा पण असतो. व्हाय द कर्व रोड इज बँक, म्हणजे जर असा कर्व रोड असेल तर त्याला बँक का केल्या जाते, इन्क्लाइन का केल्या जाते ते विचारलं आहे, जे आपण बँकिंग ऑफ रोडमध्ये बघितलेलं. डू यू नीड बँक रोड फॉर ए टू व्हीलर. तुम्हाला असा प्रश्न विचारला आहे की तुम्ही जर टू व्हीलर चालवत असाल तर तुम्हाला बँक रोडची गरज पडते का, आणि पडत असेल तर ती का, एक्सप्लेन करा. सहज सांगता येईल. ऑन व्हॉट फॅक्टर डज द फ्रिक्वेन्सी ऑफ ए कोनिकल पेंडुलम डिपेंड. असे कोणते फॅक्टर आहे की ज्या याच्यावर कोनिकल पेंडुलमची फ्रिक्वेन्सी डिपेंड करते. इज इट इंडिपेंडंट ऑफ सम फॅक्टर, काही फॅक्टरला इंडिपेंडंट आहे का ते पण विचारलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कोनिकल पेंडुलमचा फॉर्म्युला पाठ पाहिजे. चौथ्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे व्हाय इट इज युजफुल टू डिफाईन रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन महत्वाचं काय, आपण सांगितलेलं आहे. याचं पण उत्तर, बॉडी कुठली घेतली आहे ती सिमेट्रिकल आहे की अनसिमेट्रिकल आहे त्यावरून आपण रेडियस ऑफ गायरेशन ठरवत असतो. ए युनिफॉर्म डिस्क, पाचवा प्रॉब्लेम, ए युनिफॉर्म डिस्क अँड ए हॉलो राईट सर्क्युलर कोन हॅव द सेम फॉर्म्युला फॉर देअर मोमेंट ऑफ इनर्शिया. युनिफॉर्म डिस्कचा आणि सर्क्युलर कोनचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला सारखा आहे. व्हेन रोटेटिंग अबाउट देअर सेंट्रल ॲक्सिस, जेव्हा तो सेंट्रल ॲक्सिसमध्ये रोटेट होत होता तेव्हा. व्हाय इट इज सो, असं काय ते विचारलेलं आहे. त्यासाठी दोघांनाही एक्सप्लेन करावं लागेल. व्हाईल ड्रायव्हिंग अलॉंग ए अनबँक सर्क्युलर रोड ए टू व्हीलर रायडर हॅज टू लीन विथ द व्हर्टिकल. व्हाय इट इज सो, जर रोड जर अनबँक असेल म्हणजे बँकिंग ऑफ रोड जर नसेल, तिरपा केलेला नसेल, रोडला अँग्युलर पोझिशनमध्ये अशा पद्धतीने केला नसेल तर टू व्हीलरचा रायडर जो आहे तो व्हर्टिकल असतो. विथ व्हॉट अँगल द रायडर हॅज टू बी लीन, त्याला कुठल्या अँगलने लीन व्हावं लागेल. डिराईव्ह द रिलेव्हंट एक्सप्रेशन, त्याच्यासाठी एक्सप्रेशन काढा. व्हाय सच ए लिनिंग इज नॉट नेसेसरी फॉर फोर व्हीलर. मग फोर व्हीलरला त्याची का गरज नाही ते सांगा. टू व्हीलरला तुम्ही जे साईडला वागता, गाडी टर्न करताना, ती फोर व्हीलरमध्ये का नाही गरज, तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. हा होता तिसरा प्रॉब्लेम. आणखी काही महत्त्वाचे प्रॉब्लेम दिलेले आहे. 6वा प्रॉब्लेम बघा. स्टेट द कंडिशन अंडर विच थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस आर अप्लिकेबल. अशा कोणत्या कंडिशन आहे की ज्या याच्यामध्ये तुम्ही पॅरलल ॲक्सिस आणि परपेंडिक्युलर ॲक्सिसला अप्लिकेबल करू शकता. स्टेट द रिस्पेक्टिव्ह मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. एवढंच नव्हे तर थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस अँड थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिसचे तुम्हाला मॅथमॅटिकल फॉर्म सुद्धा काढायचे आहेत, जसं आपण यापूर्वी बघितलेलं आहे.
काय होते जर आठवत असेल तर पॅरलल ॲक्सिस अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस. एक आहे IO इज इक्वल टू IC प्लस MS स्क्वेअर आणि दुसरा आहे IZ इज इक्वल टू IX प्लस IY. डिराइव्ह अँड एक्सप्रेशन, सातवा क्वेश्चन बघा. डिराइव्ह अँड एक्सप्रेशन that relate the angular momentum with the angular velocity of a rigid body. angular momentum आणि angular velocity यांचं रिलेशन काय आहे, त्यांच्यातलं रिलेशन काय आहे ते आपल्याला काढायचं आहे. त्याच्यासाठी एक्सप्रेशन तयार करायचं. आठवा क्वेश्चन. ऑब्टेन एन एक्सप्रेशन रिलेटिंग द टॉर्क विथ अँग्युलर ॲक्सेलरेशन फॉर ए रिजिड बॉडी. टॉर्क आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन यांच्यात काय रिलेशन आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक्सप्रेशन तयार करायचं आहे. हे सर्व डेरिव्हेशन आपले यापूर्वी झालेले आहेत, त्यांना रिपीट करायचं आहेत, लिहून पाहायचे आहेत, म्हणजे चांगल्यात चांगल्या पद्धतीने आपली तयारी करता येईल. स्टेट अँड एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम कन्झर्व होतो हे दाखवा. दॅट इज dl/dt इज इक्वल टू 0 और कॉन्स्टंट. यूज ए सुटेबल इलिस्ट्रेशन. Do we use it in our daily life? आपण त्याला दैनंदिन जीवनात वापरतो का आणि वापरत असेल तर कसा, व्हेन, कधी किंवा केव्हा. 10वा प्रश्न विचारला आहे. डिस्कस द इंटरलिंक बिटवीन द ट्रान्सलेशनल, रोटेशनल अँड टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ ए रिजिड ऑब्जेक्ट दॅट रोल विदाउट स्लिपिंग. एखादी वस्तू जर घसरत असेल तर ट्रान्सलेशनल मोशन असेल, रोटेशनल मोशन असेल आणि कायनेटिक एनर्जी असेल, या तिघांमध्ये काय नातं आहे, काय रिलेशन आहे, त्यांच्यातली इंटरलिंक काय आहे ते तुम्हाला विचारलेली आहे. हे काही सॅम्पलिंग प्रश्न होते. पूर्णच प्रश्न काही आपण घेतलेले नाही. पूर्ण प्रश्न तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की पुस्तकाच्या शेवटी जे काही प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला सोडवावे लागेल. म्हणजे एक्झरसाइज जो दिलेला असेल ते होमवर्क म्हणून तुम्हाला करायचं आहे. आणि त्यामध्ये जर काही अडचण असेल तर मी दरवेळेस माझ्या प्रत्येक पिरियडच्या शेवटी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. त्यावर तुम्ही डिस्कस करून मला व्हॉट्सअप करू शकता एखादा प्रश्न, किंवा तुम्ही मला विचारू शकता प्रत्यक्षात की एखादा फॉर्म्युला कसा आला किंवा एखादा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवायचा आहे, किंवा कुठे जर काही अडचण आली तर त्यासाठी मी माझं नाव आणि नंबर दिलेला आहे. ते यासाठी धन्यवाद. आजच्यासाठी आपण इथेच थांबतो. या ठिकाणी पहिलं युनिट संपलं आपलं. पुढच्या पिरियडपासून आपण सेकंड युनिट पाहणार आहोत. परत एकदा धन्यवाद.